माताजी. हरी बोल. हरे कृष्णा, सर्वांना दंडवत प्रणाम. लीला माताजींचा आपण या आधी पण एक लेक्चर म्हणजे जपाटॉक ऐकलेला आहे. हरी बोल. हरे कृष्ण. हा, येतोय आवाज. ऐकू येते ना? येत येत. तर लीला माताजी या आता सुरुवातीला त्या सातारामध्ये पण त्यांनी छान प्रचार केलेला आहे. आणि मी कॉलेजमध्ये आवाज ब्रेक असताना होतोय. हरी बोल. त्यांच्या इथे म्हणजे ते लेक्चर्स आणि प्रसाद असं सगळं आनंद मला उपभोगता आला. आणि बोल, येतोय आता? थोडा ब्रेक होतोय. हा हरे कृष्ण. हा. तर सातारमध्ये पण त्यांनी खूप छान प्रचार केलेला आहे आणि खूप छान सगळ्यांना प्रसाद खाऊ घातलेला आहे. आणि आता कोल्हापूरमध्ये पण त्या तितक्याच म्हणजे फर्स्ट फॅमिली आहे कोल्हापूरमध्ये गृहस्थ की ज्यांनी खूप छान आता आपण पाहिलेलं की खूप मोठं मंदिर झालेलं आहे कोल्हापूरमध्ये तो. सो सुरुवात त्यांनी तिथे खूप छान पद्धतीने केलेली आहे. आणि माताजींनी अजून एक म्हणजे त्यांनी त्यांच्या मुलाचं रथिन कृष्ण याचं होम स्कूलिंग केलेलं आहे. आता तो BBA करतो. आणि अजून अमृतबिंदू मराठीमध्ये बरेच जण मराठी भाषांतर असं लाईव्ह ट्रान्सलेशन ऐकतात. तर माताजींचे दोन्ही भाऊ देखील म्हणजे पूर्ण फॅमिलीच त्यांची डिवोटी आहे. आणि त्यांचे दोन्ही भाऊ खूप छान पद्धतीने ही सेवा करतात. तर अशा पद्धतीने लीला माताजी आणि त्यांच्या फॅमिली एक आपण म्हणतो ना की एक आदर्श भक्त किंवा गृहस्थ कसे असावेत याचं उत्तम उदाहरण आहे. तर मी लीला माताजींना विनंती करते की त्यांनी जपाटॉक सुरू करावा. हरे कृष्ण माताजी. धन्यवाद. प्रणाम. हरे कृष्ण. सगळ्यांना प्रणाम. ऐकू येतंय माझं? येस. हरे येत आहे ना? ओके ओके. तर सगळ्यात पहिल्यांदा मी सगळे इस्कॉन बारामतीच्या ज्या माताजी वृंद आहे हा तुमचा सगळा, तर त्यांचे सगळ्यांचे मनापासून खूप आभार मानते की त्यांनी आज मला एक सुंदर संधी दिली सेवा करायची. मी काय त्याच्या योग्यतेची नाही आहे, पण भक्त कृपाळू असतात, दयाळू असतात, त्यामुळे ते सगळ्यांना जोडतात सेवेत. तसं माझ्या बाबतीतही तसंच झालंय की माझ्यावर कृपा झालेली आहे आज. आणि मला आज खूप सुंदर अशी संधी मिळाली आहे की तुमच्या सगळ्यांच्या समवेत उपस्थित राहायची. तर मी परत एकदा सगळ्यांचे आभार मानते आणि प्रार्थना म्हणून आपण सुरू करूया. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरौ श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितंश्च नमा ओं विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर हे जे शिक्षाष्टकम जे सुरू आहे चैतन्य शिक्षाष्टकम मध्ये, तर मला आज 5वा श्लोक जो आहे त्याच्यावर काही बोलायला सांगितलेला आहे. तर
सगळेजण जाणतोच आपण की चैतन्य महाप्रभू हे काय श्रीकृष्ण चैतन्य राधा कृष्ण नाही अन्य. हे चैतन्य महाप्रभू आहेत हे स्वतः राधा आणि कृष्ण आहेत. तर हे अन्य कोणी दुसरं कोण नाही आहे. आणि त्यांनी जेव्हा ते ह्या पृथ्वीवर प्रकट झाले तर त्यांनी दुसरं तिसरं काही नाही देता फक्त हे 8 श्लोकांची रचना केली. आणि त्यांचे बरोबर जे होते सगळे रघुनाथदास गोस्वामी वगैरे त्यांनी हे लिखित स्वरूपात लिहून ठेवलं. तर चैतन्य महाप्रभूंनी असं सांगितलं जातं की सगळ्या वेदांचं जे सार आहे तर त्या सगळ्याचं सार काढून हे शिक्षाष्टकम दिलेलं आहे. आणि शिक्षाष्टकम म्हणजे काय आहे तर प्रॅक्टिकल म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष काय करायचंय तर ह्याचं त्यांनी आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. चैतन्य महाप्रभू आलेच ह्याच्यासाठी की आपल्याला भक्ती शिकवण्यासाठी की भगवंतांची भक्ती कशी करायची म्हणजे भगवंतांना आपल्याकडून काय अपेक्षित आहे हे सांगण्यासाठी चैतन्य महाप्रभू अवतरित झाले होते. आणि त्यांना काय द्यायचंय आपल्याला इसेन्स अगदी. तर हा 8 श्लोक जर आपण हे जर बघितले तर ह्यामध्ये सगळा इसेन्स दिलाय की आपल्याला या मनुष्य जीवनात मध्ये येऊन काय करायचं. तर हे 8 श्लोक नुसते जर आपण कंठस्थ नाही तर ते आपल्या जीवनात उतरवले तर आपल्याला भक्तीची परिपूर्णता गाठता येते. जसं आता चैतन्य महाप्रभू शिकवतात की भक्ती म्हणजे भगवंताला आपल्याकडून काय अपेक्षित आहे. जसं समजा मला जर तहान लागली असेल आणि मी तुमच्याकडे पाणी मागत असेल तर मला काय अपेक्षित आहे पाणी. पण कुणीतरी तर्क केला आणि सांगितलं की नाही हे ना तहान लागली तर मी छान सरबत आणून देते तहान त्यांना जास्त छान वाटेल. पण मला खरोखर पाणीच पाहिजे. तर पाणी दिल्यानंच संतुष्टी मिळणार आहे. तसं आपल्याला असं सांगतात की भक्तीमध्ये तर्क अप्रतिष्ठित की भक्तीमध्ये तर्क करणं हे अप्रतिष्ठित आहे. त्यामुळे भक्ती ही तर्कावर अवलंबून नाही. तर असं सांगतात महाजन येन गथा सुपंथा. जर महाजन आहेत त्यांच्या पदचिन्हावर चालत गेलं तर आपल्याला भक्तीची परिपूर्णता गाठता येईल. हरे कृष्ण हरे कृष्ण. हा ऐकू येत आहे. येस येस. हरे हा. तर आपल्याला भक्तीची परिपूर्णता गाठायची असेल तर आपल्याला हे चैतन्य शिक्षामृत आहे हे अगदी म्हणजे असं म्हणतात ना कोळून पिणं असं. तर तसं केलं तर आपल्याला पूर्ण भक्तीची काय म्हणतात परिपूर्णता होते. तर हा आजचा जो श्लोक आहे ऐनंद तनुज किंकरम पतितं मा विषमे भवांबुधो कृपया तव पाद पंकज स्थित धूली सदृशम विचिंतया. तर ह्याचं भाषांतर असं आहे हे नंदतनु श्रीकृष्ण मी तुमचा शाश्वत सेवक आहे. तरीही अजाणतेपणी माझे या भवसागरात पतन झाले आहे. कृपया या भवसागरातून माझा उद्धार करा आणि तुमच्या चरणकमलाशी मला एक क्षुल्लक धुलीकणाच्या रूपात स्थान द्या. तर ह्याचं एकदम साधं असं भाषांतर असं आहे की आपण काय केलेलं आहे की ह्या जगामध्ये काय झालेलं आपलं पतन झालेलं आहे. भवसागरामध्ये मी काय करतो गटांगळ्या खातोय आणि तुम्ही काय करा मला तुमच्या चरणाची अगदी धूळ आहे त्या समान मला धुळी समान ठेवा. तर असं ह्याच्यात एकदम साधं असं भाषांतर आहे. तर ह्याच्यात मी 4 असे गोष्टी आहेत की पहिलं आहे की भगवंतांना ते काय म्हणतात आई नंद तनुज किंकरम. तर म्हणतात की भगवंतांना ते सांगतायत की आई आई असं म्हटलंय. तर आई हे एक उद्गारवाचक शब्द आहे. जेव्हा आपल्याला काहीतरी एकदम लागतं वगैरे काय आई म्हणतो एकदम अरे रे असं उद्गार काढतो ना तसं हे आई आहे. आई नंद तनुज किंकरम नंद तनुज किंकरम. तर ह्याच्यात सांगितले पहिला स्टेप अशी आहे की आधी आपल्याला भगवंतांना प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि नंतर त्यांचं गुणगान करायचं आहे. 4 स्टेप आहे. आधी काय करायचं आहे भगवंतांना प्रसन्न करायचं आहे त्यांचं गुणगान करायचं आहे आणि आपली स्थिती सांगायची माझी स्थिती काय आहे आणि मग मला काय तुमच्याकडनं अपेक्षित आहे. ह्या 4 गोष्टी ह्या श्लोकात आहेत. पहिलं आहे भगवंतांचं गुणगान. दुसरं आहे की आपली स्थिती काय भगवंतांना स्थिती सांगायची आहे भगवंतांना निवेदन करायचं आणि त्यांची कृपा प्राप्त करून घ्यायची. तर त्यासाठी आई नंद तनुज किंकरम. तर इथं भगवंतांना नंद तनुज असं संबोधलेलं आहे. तर भगवंतांना नंद म्हणजे नंद महाराजांचे तनुज. तनुज म्हणजे मुलगा. तनुजा म्हणजे मुलगी. तर तनुज हे नंदचे तनुज नंद महाराजांचे तनुज म्हणजे जेव्हा भगवंतांना आपल्याला प्रसन्न करायचंय भगवंतांना प्रसन्न केल्याशिवाय भक्ती मिळत नाही.
तर त्यासाठी इथं भगवंतांना संबोधन काय केले, नंद तनुज. तर असं सांगतात की जेव्हा भगवंतांना प्रसन्न करायचं आहे तर त्यांचं नाव एखाद्या शुद्ध भक्ताच्याशी जोडलं की भगवंत जास्त प्रसन्न होतात. जर नंद महाराज आहेत, त्या नंद महाराज हे भगवंतांना अतिशय प्रिय आहेत. त्यांचे वडील आहेत. त्यामुळे नंद तनुज म्हटलं की भगवंतांना खूप आनंद होतो. जसं आपला मुलगा जर एकदम गुणी असेल आणि तो कुठेतरी छान एकदम छान मार्कानं पास झाला तर आपल्याला कुणी सांगितलं, अरे म्हणजे मला म्हटलं अरे रथींची आई, तर मला इतका आनंद होतो की म्हणजे मला एरवी लीला माताजी म्हटलं तर आनंद होणार, पण रथींची आई म्हणून तुमचं किती छान असं झालं की आणखी आनंद होतो. तसं भगवंतांना शुद्ध भक्ताचं नाव जोडलं की भगवंत जास्त प्रसन्न होतात. त्यामुळे चैतन्य महाप्रभू आपल्याला ह्या श्लोकात शिकवतात की आपल्याला काय प्रार्थना करायची आहे भगवंतांना, जेणेकरून आपण भगवंतांची कृपा प्राप्त करून घ्यायची. तर त्यासाठी हे पहिल्यांदा सांगतात की भक्तांशी संबंध जोडा भगवंतांचा, तर भगवंत लगेच प्रसन्न होणार. त्यामुळे त्यांनी सांगितलंय नंद तनुज. त्यामुळे काय होतं की भगवंत लगेच खुश होतात. तर प्रभुपाद सांगतात की जर तुम्हाला काय स्तुतीच करता येत नसेल तर तुम्ही काय करू शकता, हरे कृष्ण मंत्र प्रामाणिकपणे गंभीरपणे करा, म्हणजे भगवंतांची सगळी स्तुती होती. कारण आपण नुसतं कृष्ण म्हणत नाही, हरे कृष्ण म्हणतो. हरे म्हणजे पण भगवंतांची शक्ती आहे, राधाराणीचं नाव आहे. त्यामुळे भगवंत जास्त खुश होतात. त्यामुळं चैतन्य महाप्रभू इथे सांगतायत की आई नंद तनुज, म्हणजे हे कोण आहे, नंदाच्या तनुजा, नंदाच्या मुला. तर काय, आई नंद तुझ किंकरम. मग मी कुणाचा किंकर, किंकर म्हणजे काय, दास, सेवक. तर आई नंद तनुज किंकर, मी दास आहे, पण कुणाचा आहे, नंद तनुजाचं, किंकराचा ह्या दास आहे. तर आपल्याला पण माहिती की चैतन्य महाप्रभू म्हणतात, गोपीर भरतूर पदकमलयोर दास दासानुदास. चैतन्य महाप्रभू आले आणि त्यांनी हीच आपल्याला तत्वज्ञान शिकवलंय की आपण दास दासानुदास आहे. पण हे दास दासानुदास बनणं ही इतकी म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. राधानाथ महाराज एकदा सांगत होते प्रवचन मध्ये की दास दासानुदास बनणं ही सगळ्यात टॉपमोस्ट, म्हणजे सगळ्यात उच्च स्तराचा आनंद देणारी गोष्ट आहे. जेव्हा हे आपल्याला कळेल ना, तर तेव्हा आपण खरोखर साक्षात्कारी होतो. जसं आमच्या इथं आता आम्ही राधा माधवची सेवा करायला जातो आणि प्रत्येकाला टर्न वाईज असतं की पहिल्यांदा गौरनीताय, मग उत्सव मूर्ती, मग राधाराणी, मग कृष्ण आणि मग दासानुदास. आणि जेव्हा बाकीच्या सेवा करतो ना तेव्हा सगळं आपल्याला करायला लागतं, हे करायचंय ते करायचंय हे ठरायचं. पण दासानुदास असणं इतकं सोपं आहे ना की हे मागितलं ते द्या, ते मागितलं ते द्या, आणि सगळे म्हणतात की ही सेवा सगळ्यात छान वाटते, दासानुदास. तर खरोखर दासानुदास बनणं हे सोपं आहे, पण तेवढंच अवघड आहे बद्ध जीवासाठी. कारण बद्ध जीव काय झालेला आहे, 84 लक्ष योनीमध्ये फिरून फिरून स्वतःलाच काय समजलेलं आहे, आपण आपण स्वतःच्यासाठीच सर्व काही केलेलं आहे. त्यामुळे भगवंतांचा दास बनणं, त्यांच्या दासांचं दास बनणं हे थोडं फार अवघड आहे. पण भक्तांच्या संगतीत हा काय होऊ शकतो, हे सहजपणे आपण शिकू शकतो की दास दासांदास. म्हणून जर ते सांगतात पहिल्यांदा की आई नंद तनुज किंकरम, म्हणजे पहिले हे 2-3 शब्द आहे, ह्याच्यासाठी आपण बघितलं की भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी भक्तांचं नाव, आणि मग आता मी काय आहे, तुमचे किंकर आहे. मी कोण आहे हे सांगतात. मी कोण आहे, तर तुमचा मी आता दास आहे. आई नंद तनुज किंकरम पतितम मा विषमे भवांबुधो. तर आता मी काय झालेलो आहे, पतितम वा विषमे भवांबुधो. आता मी पतित झालेलो आहे. पतित म्हणजे काय, पतन होणं, म्हणजे कुठल्या तरी एखाद्या स्तरावर असणं. पहिल्यांदा असं सांगतात की आत्मा जो आहे हा भगवंतांचा अंश आहे, आणि हा तेवढाच सच्चिद आनंद आहे. ही आपली खरी स्थिती आहे. पण त्या स्थितीवर आत्ता आपण नाही आहे. त्यामुळे मी काय झालेलं आहे, पतित, म्हणजे आता मी पतित झालोय, पतन झालंय, त्या स्थितीवर मी नसल्यामुळं मी पतितम वा विषमे भवांबुधो. तर विषमे भवांबुधो, आता माझं पतन तर झालेलं आहे. आपण पण सगळे जाणतो की आपण त्या स्तरावर नाहीच आहे, सच्चिदानंद स्तरावर आहोत का, नाही. आपल्याला ह्या शरीराच्या मुळे उलट काय आहे, आपण अचित निरानंद असं, म्हणजे आपल्याला आनंद सतत भासत नाही. आपण दुःख आपल्याला येतातच, दुःख आपल्याला भासतात, पण आपण सच्चिदानंद स्तरावर नाहीये, पण तिकडे जायचा प्रयत्न करतो. पतितम वा विषमे भवांबुधो. तर हे विषम, विषम जे आहे, आणि भवांबुधो, तर प्रभुपाद सांगतात विषमे भवांबुधो म्हणजे ओशन ऑफ मिसकन्सेप्शन, म्हणजे सागर आहे कशाचा, आपल्या मिसकन्सेप्शन, म्हणजे चुकीची धारणा. जी चुकीची धारणा आहे ह्याच्या सागरात मी पडलोय. ही चुकीची धारणा म्हणजे काय आहे, जसं मी सांगितलं की आपण आत्मा आहे हे विसरून गेलेलो आहे.
आणि स्वतःलाच भोगता समजतो. हं? असं सांगितलं, आपण खूपदा प्रवचनात ऐकलं की भगवंत हे भोगता आहेत आणि आपण असं केलं की तुम्हीच का भोगता, मला पण भोग करायचंय, म्हणून आपलं इथं पतन झालंय. म्हणजे आपली प्रवृत्ती आता काय आहे की मला भोग करायचा आहे, म्हणजे आपल्याला सगळं करायचं. जे भगवंत आहेत, भगवंत जे काय करतात ते मला पाहिजे, म्हणजे मी भगवंत व्हायचंय मला, हे जे आहे ही चुकीची धारणा. तर ह्या चुकीच्या धारणेमुळं मी भवसागरात पडलेलो आहे. त्यामुळं हे सांगतात भवसागर. भवसागर हे सगळ्यांना माहितीये. भव म्हणजे काय? जन्म मृत्यू जरा व्याधी ह्यांचा सागर, ह्या चक्रात न सुटणं. हे चक्र जे आहे ह्याला म्हणतात भव, आणि ह्यांचा हा सागर आहे. आपण चुकीची धारणा केल्यामुळं स्वतःला काय समजलेलं आहे, आपण स्वतःला भोगता समजलेला आहे. त्यामुळे आपण पतन झालंय आणि ही चुकीची धारणा पुढं पुढं आपण नेत आहे आणि ह्याच्यासाठीच कार्य करत आहे. भगवंतांसाठी आपण काहीही कार्य करत नाही. स्वतःला जे काही आनंद द्यायच्या गोष्टी त्याच करतो. आपण इतर जगात बघितलं तर सगळे लोक काय करतात की स्वतःला कसा आनंद प्राप्त होईल ह्याच्यासाठी सगळे धडपड करत आहेत. तर ही आहे चुकीची धारणा. आणि भक्ताची भावना काय असते की माझं सगळं जीवन आहे हे भगवंतांच्या संतुष्टीसाठी. त्याला स्वतःची भावना नसते. त्याला भावना काय असते की मला भगवंतांना संतुष्ट करायचंय. हे जो म्हणून ह्याला म्हणतात हे ओशन ऑफ मिसकन्सेप्शन, की चुकीच्या धारणेचा सागर. आणि हा आपण 84 लक्ष योनीमध्ये ह्या सागरातच गटांगळ्या खाल्ल्यात की मी आणि माझं. ह्याला म्हणतात स्वार्थ बुद्धी. असं सांगतात की जो स्वतःच्या बद्दल आणि स्वतःच्या सुखाबद्दल जो विचार करतो तो पापी आहे. जो भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी जो विचार करतो तोच ह्या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटतो. म्हणून इथं सांगितले पतितम वा विषमे भवांबुधो. हा जो जन्म मृत्यूचा सागर आहे ह्याच्यात मी आता गुरफटलोय. म्हणजे आता आपली स्थिती सांगितलेली आहे. तर आता माझी स्थिती काय आहे? जेव्हा एखाद्याच्याकडनं आपल्याला काही प्राप्त करून घ्यायचं आहे, की आपल्याला त्यांना आपलं काही दुखणं सांगायचंय, रडगाणं सांगायचंय, तर आपण काय करतो? आपली स्थिती त्यांना काय करतो? सांगतो. तर इथं चैतन्य महाप्रभू तेच शिकवतात की आपली काय स्थिती आहे, की आता आपण कसं ह्याच्यात गटांगळ्या खात आहे ह्या सागरात. मी कसं अहंकारामुळं, असं म्हणतात ना भगवद्गीत, अहंकार म्हणजे आपल्याला अहंकारामुळे काय झालेलं आहे, इथं आपण अडकलेलो आहे. तर ह्या चुकीच्या धारणामुळे मी ह्या भवसागरात गटांगळ्या खातोय, ही माझी स्थिती आहे, असं हे चैतन्य महाप्रभू सांगतात. म्हणजे हे आपल्याला शिकवण्यासाठी हे सगळं सांगत आहेत. त्यात सांगितलेलं आहे की म्हणून ही माझी स्थिती आहे, आता मला काय करायचंय पुढं. पहिल्यांदा भगवंतांना प्रसन्न केलं, नंतर सांगितलं की माझी स्थिती काय आहे. आणि आता सांगतात की कृपया तव पाद पंकज स्थित धुली सदृशम विचिंतया. तर सांगतात पुढे कृपया. जेव्हा एखाद्याकडे आपण काहीतरी मागायला जातो तेव्हा असं नाही की द्या मला, हे द्या मला, ते द्या, असं मागू शकत नाही. आपण त्यांना विनवणी करायला लागते आपल्याला. अधिकाराने नाही मागू शकत. आणि भगवंत असं सांगतात की ज्यांची भक्ती आहे हे लगेच अर्पणच करत नाहीत कोणाला. भगवंत, कारण भक्ती जेव्हा भगवंत प्रदान करतात तेव्हा ते स्वतःला देऊन टाकतात, पूर्णपणे देऊन टाकतात. आणि जसं भक्त सांगेल तसं ते वागतात. त्यामुळं त्या स्थितीवर येण्यासाठी भगवंत आपल्याला परीक्षा घेत असतात. आणि त्यामुळं भगवंत स्वतःला पटकन देत नाहीत. त्यामुळे भगवंतांना निवेदन कसं करायचं आहे हे चैतन्य महाप्रभू आपल्याला ह्या श्लोकामध्ये पण शिकवत आहेत. तर म्हणतात कृपया, म्हणजे कृपा करून, म्हणजे कृपया म्हणजे निवेदन करतात की कृपया तव पाद पंकज स्थित धुली सदृशम विचिंतया. की तुमचे जे चरण आहेत ह्याच्या ठिकाणी, चरणाच्या ठिकाणी काय करा, मला स्थित धुली सदृशम. म्हणजे हे स्थित धुली म्हणजे काय, धुळीचा जसा कण असतो, आपल्या पायाला किती धुळीचे कण चिकटत असतात, तर जसं धुळीच्या कणाला एक स्थान दिलंय त्या प्रकारे मला तुमच्या चरणाशी ठेवा. कारण त्यांना माहितीये की भगवंतांच्या चरणाची शरण आपल्याला घेतली पाहिजे. आणि पुढे सांगतात सदृशम विचिंतया, कारण त्यांना माहिती आहे की आपण आता काय पहिल्यांदा ऐकलं की भवसागर. काय सांगतात चैतन्य महाप्रभू, विषमे भवांबुदो. अंबुद म्हणजे सागर. तर मी कुठल्या ह्या विषमे भवांबुदो, ह्या भवसागरात मी गटांगळ्या खातोय. तर मी जर एवढा सागर आपण जर बघितलं असेल तर सागराची विशालता हे खूप असते. आणि भवसागर असं सांगितले की त्याच्याहून विशाल आहे. तर एवढे 84 योनी, असे किती किती योनीमध्ये आपण एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे बारा मनुष्य देहाचा, कोटी कोटी फेरा घालून इथं आलेलो आहे. तर मग मी तुमची चरणाची शरण का घेत आहे? तर म्हणतात कारण
मी भवसागरात आहे, तर त्या भवसागराच्या पण पलीकडे जाऊन आपल्याला तेवढा मोठा भवसागर पार करणार असं कोण पाहिजे. तर ते म्हणतात हा भवसागर जरी असला तर तुम्ही कृपेचे सागर आहे. तुमच्याकडे कृपेचा काय आहे, सागर आहे. आणि तो कुठे आहे, तुमच्या चरणात आहे. त्यामुळे ते शिकवतात की तुमच्या चरणाची जी धूळ आहे तिथं मला एक छोटस काय द्या, धुळीसारखं स्थान द्या. कारण हा तुमचे चरण आहेत. आपण खूपदा ऐकले प्रवचन मध्ये वगैरे पण की भगवंतांचे चरण कसे आहेत, अशोकाभयामृत पूर्ण सर्व खाना. आपण ऐकलं एकोन भुजी न प्रभू तोमार चरण. तुमचे चरण काय आहेत, अशोक आणि अभय, म्हणजे शोकापासून मुक्त करतात आणि अभय प्रदान करतात. असे हे भगवंतांचे चरण आहेत. आणि आपल्या ह्या भवसागरात ह्याच गोष्टी आहेत, एक तर शोक आहे आणि एक तर भय आहे. आणि ह्या दोन गोष्टीपासून आपल्याला वाचायचंय की शोक पण नकोय आणि भय पण नकोय. जसं प्रभुपादांच्या जीवनात आपण बघतो की प्रभुपाद हे त्यांच्या नावाप्रमाणे अभय चरणारविंद, त्यांना कशाचंही भय नव्हतं. आणि ते काय होतं, अशोक पण कशाचा नव्हता. तर हे आज प्रभुपाद सांगतात की भक्त म्हणजे जो भयभीत न होणारा, फिअरलेस भक्त हा असा पाहिजे की जो भयभीत न होतो. तर आपल्याला काय पाहिजे, हे स्थान पाहिजे की आपल्याला अभय पण पाहिजे आणि शोक पण नको. म्हणून म्हटलंय अशोका भयामृत पूर्ण सर्व खाण, म्हणजे ह्या चरणामध्ये हे सगळं आहे जे आपल्याला पाहिजे. त्यामुळे चैतन्य महाप्रभू एवढं सुंदर प्रार्थना शिकवत आहेत की आपल्याला काय घ्यायचंय ह्याच्यामध्ये, तर यांच्या चरणाची शरण घ्यायचंय. त्यामुळे आपल्याला काय प्रदान होणार, एकतर अभय नाही आणि अशोक पण नाही. आणि त्यामुळे आपण भक्तीमध्ये सुंदर संलग्न होणार. अशोकामृत पूर्ण सर्व खाण्याचे सर्व काही आहे. त्यामुळे मला तुम्ही काय करा की तुमच्या चरणाचे स्थान द्या. भक्तिविनोद ठाकूर एकाचे सांगतात की मी तुमचा दास आहे भगवंता, मला तुम्ही तुमच्याकडे त्यांनी तुमचा नोकर म्हणून ठेवा. तर आणि मग नोकर ठेवल्यावर मला काय करा, तर मला वेतन पाहिजे. जसं नोकर असतो त्याला पगार दिला जातो तरच तो काम करतो ना, असं कोणी येऊन आपल्याकडं सेवा करत नाही. तर आपल्याला काय करायला लागतं, तर त्याच्यासाठी त्याला पगार द्यायला लागतो. तर भक्तिविनोद ठाकूर सांगतात की मी तुमचा काय दास आहे आणि मला काय पाहिजे, वेतन पाहिजे. तर काय कसलं वेतन पाहिजे, तर प्रेमधन, जे कृष्ण प्रेम आहे त्याचं धन, हा मला तुमच्याकडनं पगार पाहिजे. आणि असं सांगितलं की जर हा असं सांगितलं ना की आई नंद तनुज किंकर, नंद तनुजेचं जर किंकर झालो तर आपल्याला काय प्राप्त होणार आहे, काय पगार मिळणार आहे, तर मिळणार आहे कृष्ण प्रेमधन. हे धन मिळणार आहे जे ज्याची कमतरता आपल्या जीवनात आहे. तर त्यामुळे चैतन्य महाप्रभू म्हणतात की हा जो धुळीचा कण आहे, ही स्थिती मला पाहिजे की ही या चरणाच्या धुळीच्या ठिकाणी मला ठेव. म्हणजे ही चैतन्य महाप्रभू आपल्याला एवढं शिकवत आहेत ना की आपल्याला प्रार्थना पण काय करायच्यात, सर्व काही त्यांनी ह्या शिक्षाष्टकम मध्ये दिलेलं आहे. आणि त्यामुळे आपण जर ह्या प्रार्थना केल्या तर आपल्याला काय होणार आहे, भक्तीची परिपूर्णता. आणि शेवटी सांगतात सदृशम विचिंतया, सदृश्य म्हणजे त्या समान, ह्या धुळी समान मला तुमच्या चरणाशी ठेवा. आणि विचिंतया, विचिंतया ह्याचं प्रभुपादांनी जे चैतन्य चरितामृत मध्ये शिक्षाष्टकमच्या याच्यावर लिहिलंय त्याच्यात सांगतात की काइंडली कन्सिडर. काइंडली कन्सिडर म्हणजे आपण म्हणतो की दयापूर्वक विचार करा. म्हणजे माझ्यावर दया करा, म्हणजे माझी पात्रता नाहीच आहे, मी पात्र नाही आहे हे सगळं मागण्यासाठी. आता आपण काय केलं, पहिल्यांदा भगवंतांचं गुणगान केलं, आपली स्थिती सांगितली. आपली स्थिती सांगून आता आपण काय करतोय की मला काय पाहिजे तुमच्याकडनं ते सांगतोय. आणि शेवटी सांगतोय की आता माझ्यावर काय करा, दया करा. दया म्हणजे कशी विनवणी करतोय ते पण, काइंडली कन्सिडर असं सांगतो की म्हणजे म्हणजे तुम्ही दयापूर्वक माझा विचार करा. कारण भगवंत स्वराट आहेत. भगवंत बाध्य नाहीत की आपण प्रार्थना केली की भगवंताने ती ऐकायलाच पाहिजे, आपण जसं म्हणतो तसं करायला पाहिजे. पण ही जी प्रार्थना चैतन्य महाप्रभूंनी दिलेली आहे इतकी सुंदर आहे, आपल्याला हे सुचणार नाही. त्यांना माहिती आहे की आपण काय पण मागू, पण मागायचं असेल तर भगवंताकडे काय मागितलं पाहिजे, काय प्रार्थना केली पाहिजे, तर हे आणि कोणत्या शब्दात केली पाहिजे. म्हणून पहिल्यांदा त्यांनी सुरुवात करताना पण सांगितलेलं आहे आई नंद तनुज किंकरम पतितम वा विषमे भवामुद. आणि ह्या श्लोकात बरेच खालच्या श्लोकाची हे करतात की कृपया, म्हणून तेव्हा पण सांगतात की कृपा म्हणजे विनवणी करून सांगतात. कृपया म्हणजे कृपा वेगळं आणि कृपया वेगळं. कृपया म्हणजे विनवणी करतात की हे कृपया म्हणजे मला आता काय करा, एक माझं हे ऐका कृपा करून. तर हे कृपया. आणि शेवटी सांगतात विचिंतया की काइंडली कन्सिडर, की मला तुम्ही माहितीये की तुम्ही स्वराट आहे, सगळं आहे, मी माझ्यात एवढे दोष आहेत,
मी भवसागरात गटांगळ्या खातोय, सगळं आहे. पण काय करा, कृपा करून मालावर काय करा, दयापूर्वक माझं हे जे सांगतोय त्याचं विचारात घ्या. आपण म्हणतो ना की अर्ज केलं की कोणाला पाठवायचं असेल की हे काय करा, हा अर्ज विचारात घ्यावा. तसं हे विनवणी करतायत की मला कृपया काय करा, माझा पण हे कृपा ही माझी मी जी प्रार्थना करतोय हे विचारात घ्या. तर इतक्या सुंदररित्या चैतन्य महाप्रभू ह्या श्लोकामध्ये आपल्याला ह्या भवसागरातनं पार पडायचं असेल तर भगवंतांच्या चरणाची कसा आश्रय घेतला पाहिजे, कोणत्या भावनेत घेतला पाहिजे, भगवंतांना कसं संबोधलं पाहिजे, आणि आपली स्थिती सांगून त्यांच्या दयेची कशी याचना केली पाहिजे, हे काय करतायत अतिशय सुंदररित्या, खूप असं सुंदररित्या ह्याच्यामध्ये स्पष्ट करून सांगत आहेत, जेणेकरून आपण ही प्रार्थना आचरणात आणावी आणि त्याप्रमाणे वागावं ह्याच्यासाठी. तर एवढंच बोलून मी थांबते, कारण 7:15 वाजायला आलेले आहेत. 7:15 पर्यंत सांगितलं. तर नाही, यू कॅन कंटिन्यू माताजी, असं आ काही नाही. अजून सांगू शकतात, असं काही एवढं हे नाही. तर मला एवढंच सांगायचं होतं आता. आणखीन काही प्रश्न वगैरे असतील तर मग घेऊ शकतो, आहे का? मिनिट. आश्रय आश्रय राधिका. हरिबोल. दंडवत प्रणाम माताजी. प्रणाम. करुभीश्य कृपा सिंधुवेवच पतितानां पावनेभ्य वैष्णवेभ्य नमो नमः. हरे कृष्ण. सर्व वैष्णवींच्या चरणी दंडवत प्रणाम. लीला माताजींबरोबर साताऱ्यात माझा संपर्क आला आणि मी जी काय आज आहे, जी सेवा भावनेत आहे भगवंतांच्या, ते सर्व लीला माताजींच्या मार्गदर्शनानेच आहे. आणि आज लीला माताजींनी आपल्याला सुंदर असं चैतन्य शिक्षा अष्टकम मधील 5व्या श्लोकांवर सुंदर विश्लेषण करून सांगितलेलं आहे. त्यात त्यांनी आपल्याला दासानुदास भावनेत राहून आपण भोगता न बनता भगवंतांप्रती सुंदर सेवा कशी करावी, तर भगवंतांचे पहिले गुणगान, मग आपली स्थिती आणि काइंडली सिन्सिअरली दया भावनेत आपण भगवंतांकडे याचना कशी करावी, असं सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. तर असंच त्यांचं सुंदर सुंदर त्यांच्या भक्ती मार्गातील अनुभव अनुभूती आपल्याला सदैव ऐकण्यास मिळू देत, अशी आम्ही माताजींकडे प्रार्थना करतो की त्यांनी आम्हाला असाच संग सदैव द्यावा आणि आपल्या जे काही गुरु महाराजांनी महाराजांकडून तुम्ही जे काय ऐकले ते आम्हाला शेअर करावं, अशी मी विनंती करते. आणि आपण सर्व मिळून त्यांचे आभार मानूया 3 वेळा जोरात हरी बोल म्हणून, आणि प्रश्नोत्तराचा कार्यक्रम कंटिन्यू करूया. अमृता भक्ती. लीला माताजी अनम्यूट करावं लागेल. कुणाला काही प्रश्न असतील तर प्लीज विचारू शकतात. हरे कृष्ण. माताजी प्रश्न विचारू शकते? हा, येस माताजी, प्लीज. मोस्ट वेलकम. मी प्रयत्न करीन सांगायचं. नाही माताजी, खूप छान रीतीने तुम्ही समजावून सांगितलं ना. हा श्लोक खरं तर खूप अवघड आहे समजून घ्यायला. आणि आपली सध्याची जी स्थिती आहे ना, की बॉस भावनेमध्ये राहायला आपल्याला खूप आवडतं. आणि भक्तीमध्ये हो. जेव्हा आपण येतो तेव्हा आपण हे अंगीकारण्याचा प्रयत्न करतो, की दासानुदास भावनेमध्ये, मगाशी तुम्ही जसं सांगितलं की महाराज असं म्हणतात की दासानुदास भावनेमध्ये राहण्याचा आनंद जास्त मोठा आहे. तर नेमकं या हम्म. स्थितीमध्ये येण्यासाठी आपल्याला कुठल्या गोष्टींची जास्त अधिक गरज आहे, की आपल्या मनावरती हे जास्त बिंबवलं पाहिजे? कारण काय होतं की कधी कधी आपल्याला काही सेवा मिळतात आणि त्या सेवेमध्ये आपल्याला हा जो आपला स्वभाव असतो किंवा आपल्याला जी सवय लागली जन्माजन्मांची, की नियंत्रण करण्याची, तर ती हा. भावनेला बाजूला सारून सेवा भावना आपल्यामध्ये कशा प्रकारे आपण डेव्हलप करू शकतो, तर त्या संदर्भात थोडं अधिक तुमच्याकडे जाणून घ्यायचं होतं. हरे कृष्ण. तर सुंदर प्रश्न आहे. कारण आपण म्हणजे मी माझी स्थिती सांगू शकते की आता किती वर्षापासून हा आपण भक्तीत आहे किंवा मी तरी आहे.
आणि प्रयत्न करतोय की दास दासानुदास बनायचा. पण हे काय म्हणतात की आपले षडरिपू किंवा हे सगळं जे अनर्थ जे आपल्यावर आहेत ना सगळे, त्यामुळे आपण इच्छा असून पण ह्या गोष्टी करू शकत नाही. म्हणजे इच्छा आहे, पण जेव्हा आपल्याला ना जेव्हा स्तुती केली जाते ना कधीतरी एखादी, किंवा माताजी किती सुंदर, किती छान केलं होतं तुम्ही, असं जेव्हा सांगितलं जातं ना कुठलीही गोष्ट, तर आपण तेव्हा म्हणतो की नाही हो, माझी काय लायकी नाही हो, माझी की मी पात्र नाही, मी तुमची दास आहे, हे आहे. म्हणजे आपण त्यावेळी तेव्हा एकदम नम्र बनतो आणि तेव्हा आपली नम्रता बाहेर येते. पण परीक्षा कधी आहे माहिती का, जेव्हा कोणीतरी आपल्याला आपली चूक सांगतं आणि किंवा तरी आपण काहीतरी करताना एकदम खट करून बोलतं की काहीतरी, नाही बाबा हे असं नाही करायला पाहिजे होतं तुम्ही, तसं नाही, तर त्यांना लय लगेच आपलं मन कसं होतं की नाही, ह्यांना वाटतं की ह्यांनाच समजते, मी तर बरोबरच केलं होतं. किंवा त्यावेळी आपलं जे आहे ना, जे दास दासून दास बनायचं असतं ते, तेव्हा आपली खरं लगेच राग बाहेर येतो पटकन. आणि आपल्याला लगेच त्याबद्दल प्रतिक्रिया पण होती. ही माझी स्थिती सांगते मी. तर त्यावेळी मी विचार असं करत असते की किती अवघड आहे की ही स्थिती प्राप्त करायची, दास दासानुदास. कारण आतापर्यंत ह्या स्थितीत आहे, तर आपल्याला हाच उपाय दिलेला आहे की ह्याचा सराव करत राहणं. म्हणजे आता आपल्याला ती स्थिती नाही आहे, जसं महाराज सांगतात की तुम्ही नम्र नाही आहे आता, पण तुम्ही नम्रतेचं ऍक्टिंग करा. नम्र नाहीये पण तुम्ही जर असं ऍक्टिंग, म्हणजे जे ऍक्टिंग करायचा खरा प्रयत्न, उगीच खोटा नाही, तर तुम्हाला एक दिवस ती स्थिती प्राप्त होईल. म्हणजे आपल्याला जरी आता आपण ही दास दासून नाहीये आणि ही भावना पण मनात नाहीये, तर किमान तुम्ही सराव करायला सुरू करा, की प्रॅक्टिस, कृत्रिमपणे पण. तर हळूहळू, आणि भगवंतांना सगळ्यात महत्वाचं आहे की प्रार्थना. जसं चैतन्य महाप्रभू त्या सांगतात ना की प्रार्थना, ह्या ज्या प्रार्थना आहेत ना, ह्या आपल्याला काय करतात, भगवंतापर्यंत नेतात. कारण प्रभुपादांनी नाव काय दिले आपल्या संस्थेला, आपण मराठीत भाषांतर केलं तर आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ, है ना. तर त्यामुळं याच्यात सांगितलेलं आहे, भक्ती म्हणजे काय आहे, भावना अर्पण करणं. भगवंत असं म्हणतात की भावग्राही जनार्दन, भगवंत भाव ग्रहण करतात सर्वातनं. तर आपली जी भावना आहे ना, तीच मुळात आपल्याला बदलायची. आणि जर आपण सेवा केली, खूप सेवा केली, समजा आपण म्हणतो दास दासानुदास बनायचंय, म्हणजे खूप सेवा केली, खूप सेवा केली, खूप सेवा केली, आणि नंतर मी मीच केली, ह्या म्हातारी यांनी आल्या नाहीत, त्या आल्या नाहीत, किती सगळं मलाच लोड पडलं, आणि असं जर करून सगळी सेवा केली तर ते भगवंत स्वीकार करणार नाही. पण त्याच्या उलट जो भाव आहे की बरं झालं की ह्यांनी केली नाही, पण मला काय झालं, ह्यामुळं मला सेवेची संधी प्राप्त झाली, ह्या सगळ्यांच्या कृपेमुळे, ह्यांनी नाही केली त्यामुळे मला एवढी सेवा करायची कृपा मिळाली. तर असं जी ही भावना आहे ना, ही भावना आपल्याला चेंज करायची. आणि जेव्हा आपल्याला भक्तीमध्ये भगवंत काय बघतात, तुम्ही काय करता हे बघत नाहीये, तुमची भावना काय आहे हे बघतात. तर आपल्याला हे प्रॅक्टिस करायची की मला दास दास बनायचंय ना, तर ही भावनाच माझी बदलायची. त्यामुळे कुठलीही कृती करतो ना, तेव्हा मी ह्या कृती करताना मी ही दास ही भावना माझी आहे का. तर त्यामुळं आपल्याला प्रभुपाद सांगतात तसं कृष्ण भावना भवित व्हायचंय. तर कुठलाही सेवा करताना ही जी भावना आहे ना, दास दासानुदास, आई नंद तनुज किंकरम, तर हे किंकरम, ही दासाची भावना आहे ना, ही काय करायची, सराव करायची, प्रॅक्टिस करायची आहे. आणि मग ही भावना आपण घातली ना, तर मग आपल्या कृती काय होणार, हळूहळू हळूहळू ह्या भावनेप्रमाणे आपण जायला लागू. म्हणून कृष्ण भावनेमध्ये नुसतं कार्य करायचं नाहीये, सेवा नुसती करायची नाहीये, पण ती सेवा योग्य भावनेत करायची. त्यामुळे पहिल्यांदा ह्या भावना विकसित करायच्या. त्यामुळे जप करताना आणि हे करताना ह्या प्रार्थना जर आपण घातल्या, तर मग ह्यामध्ये हा भाव येईल. म्हणून चैतन्य महाप्रभू हे सगळं सांगतायत. आणि त्यामुळे मग ह्या भावना अर्पण करून जेव्हा प्रार्थना करू, तर त्यामुळे नक्कीच हा भाव काय होईल, विकसित हळूहळू व्हायला लागेल. हरे कृष्णा. थँक्यू माताजी. खरं तर हा रोजचा संघर्ष आहे, पण तुम्ही खूप सोप्या पद्धतीने सांगितलं की कशा प्रार्थना केल्या पाहिजेत, आणि त्या प्रार्थनांमुळे आणि वैष्णवांच्या कृपेने ही भावना आपल्यामध्ये निर्माण होऊ शकते. तर खूप प्रॅक्टिकल माताजी आन्सर मिळालं, आणि अगदी कारण दैनंदिन भावनाच जीवनामध्ये आहे. हे फरक हा. राहू शकतो. थँक्यू माताजी. आणि आनंद गोपी माताजींना पण धन्यवाद, त्यांनी अशा प्रकारचे कार्यक्रम करतायत आणि त्याच्यामुळे खूप कनेक्टेड वाटतं माताजी ह्या सगळ्या ग्रुप बरोबर. सगळ्यांची. लीला खूप छान. माताजींना आता इकडे बोलवायचं आपल्याला, खूप दिवस झाले बोलवा अरे पेंडिंग. आम्ही पण बोलवा. उत्सुक आहे. मी नाही बोल. नित्यलीलाला कालच सांगितलं, ती म्हटली आपण नक्की जाऊया आनंद गोपीकडे, म्हणजे आम्हाला काय आहे, सुखाची पर्वणी असल्यासारखं. बापरे. माताजी हरी आम्हाला बोल. क्वेश्चन आन्सर झाले की दर्शन दर्शन द्या तुमच्या तिथीचं पुढचे अरे वा. क्वेश्चन आन्सर. हा.
अच्छा. आज मी अजून थोडा प्रभूजी उठवत आहेत. हा हा. कारण आज मी काय झालं, सकाळी जप वगैरे केला, आज उठवणार. प्रभूजी पण आले मंदिरात ना. अच्छा अच्छा. बरंच बरंच. चल. माताजी पुन्हा एकदा कधीतरी प्रत्यक्षात तरी भेट होईल अशी आशा आहे अनंगोपी माताजींमुळे. अरे आम्हाला पण फार इच्छा आहे बारामतीला यायची, अजून यायला संधी मिळाली नाही. तुम्ही सगळ्यांनी प्रार्थना केली तर आमची पात्रता होईल यायची. नक्की माताजी, पात्रतेपेक्षा आहात मोस्ट वेलकम. वाट बघताय सगळेजण. थँक्यू माताजी, खूप छान सांगितलं. धन्यवाद धन्यवाद. उज्ज्वला जाधव माताजींना प्रश्न आहे का? हा, हरी बोल. प्रश्न नाहीये. माताजींचे आभार मानायचे. मला पण खूप छान सांगितलं, म्हणजे खूप आपल्या मनाची मशागत कशी करून घ्यायची याबद्दल सांगितलं. आणि पवित्र लीला माताजींचे खास करून आभार की माझा जो प्रश्न विचारायचा होता तो त्यांनी विचारला आणि त्यामुळे मला माहिती मिळाली. हो नाही खरंच माताजी, आणि तुम्ही जे म्हणलात ना बॉस, ते मला खूप आवडलं. आणि तिथून आपल्याला केवढा मोठा प्रवास करायचा आहे बघा ना. दासानुदासकडे. इट इज सच अ बिग जर्नी ऍक्च्युली. आहे खरंच आहे. येस येस येस. थँक्यू. दाखवू दर्शन मी, म्हणजे हा जस्ट चालेल ना. अच्छा येस येस. उठलेले तुळशी घालून ठेवले, पूजा करायची. हा एकच मिनिट. हा. हे आता कसं ग ते कॅमेरा फिरवायचं, प्रभूजींच्याकडे देते. हम्म. खूप सुंदर आहेत माताजींकडे विग्रह. आणि आम्ही साताऱ्याला असताना त्यांच्याशी एक छान जवळीकता होती, आहे म्हणजे. कॅमेरा हे करावं लागेल. हा येस येस येस. हरी बोल. मस्त. जय हो. हरी बोल. माताजी नाव काय आहे यांचं? हे राधा वृंदावन चंद्र. हरी बोल. सुंदर आहे. हा. खूप छान माताजी. हरी बोल. हरी बोल. अरे वा, जगन्नाथजी पण आहेत. इकडं पण आहेत अजून. हे दारू ब्रह्माचे जगन्नाथ आहेत. म्हणजे बरं. ज्या दारूपासून ना जगन्नाथ बनले, ज्या दारू म्हणजे लाकडापासून काष्टपासून हे बलदेव, आणि ज्या याच्यापासून सुभद्रा, त्या ते दैतपती ओळखीचे आहेत, त्यांनी आणून दिलेले आहेत. हरी मस्त. बोल. जय हो. हरी बोल. जसे जगन्नाथचं पेंटिंग आहे ना, तसंच सगळं 2 इंचाचे आहेत फक्त हे, पण इतकं सुंदर बघितलं ना, जसं ते थोडं पुरी. क्लोजअप माताजी थोडा. हम्म. वा, जय मस्त. जगन्नाथ. थोडे वेगळे आहेत ना. हरी सुंदर. बोल. हरी जय बोल. हो. जय हो. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. जगावर एक आम्हाला लोकनाथ महाराजांच्या शिष्याने दिलेले आहे. पण नंतर त्यांची छोटे. मोठी लीला आहे, नंतर सांगेन कधीतरी. हम्म. असं आहे. राधा वृंदावन चंद्र. हरी बोल. जय जय हो. जय थँक्यू. हरे कृष्णा. ते खुश झाले तेवढ्या सगळ्या वैष्णवांचं त्यांना दर्शन झालं. हे कॅमेरा कसं करायचं, एकच मिनिट. सुंदर. येस. थँक्यू. धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे खूप खूप चालेल. मग आता धन्यवाद. नेक्स्ट क्लास इकडेच होईल असं आशा करूयात. येस, तुम्ही अरेंज करा, आम्ही लगेच पळत आलोच. Yes, ऐकायला yes, येणार. yes. आम्हाला ऐकायचं आहे तुमचा लाईव्ह आता इकडे. हा येस. हरी बोल. थँक्यू. धन्यवाद सगळ्यांचे. हरे कृष्ण. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. प्रणाम. दंडवत माताजी. थँक्यू. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम.